आरएसएस मानहानी प्रकरणामध्ये राहुल गांधी यांच्या वकिलांकडून भिवंडी कोर्टात जामीनपत्र दाखल करण्यात आले। त्यानुसार आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधींचे नवे जामीनदार असणार आहेत। भिवंडी कोर्टातल्या सुनावणीसाठी राहुल गांधी स्वतः कोर्टात उपस्थित होते। दरम्यान महात्मा गांधींच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचं राहुल गांधींनी वक्तव्य केलेलं होतं। राहुल गांधी यांचे पहिलेचे जामीनदारांचं दुःखद निधन झालं, त्यामुळे त्यांना फ्रेश जामीन घेणं भारतीय कायद्याप्रमाणे आवश्यक होतं। भारताच्या कायद्यामध्ये कोणी कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही, त्यामुळे त्यांना आज कोर्टामध्ये परत जामीन घ्यावा लागला। या स्वयंसेवक संघावरती महात्मा गांधींच्या खुनाचे खोटे आरोप लावले, त्या संदर्भात मानहानीचा दावा आहे। त्यामुळे त्या कायद्याप्रमाणे त्यांना या दाव्याप्रमाणे शिक्षा होऊ शकते, नाहीतर त्यांनी माफी मागणं हे आवश्यक आहे। आज त्यांच्या जामिनासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जे प्रेसिडेंट आहेत हर्षवर्धन सकपाळजी, आज आम्ही त्यांचे बेलचे पेपर माननीय भिवंडी न्यायालयासमोर प्रस्तुत केलं आणि कोर्टाने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे। सुनावणी जी आहे ती आमची जी लीगल टीम आहे ती मार्चमध्ये आम्ही ठेवू आणि आम्ही जरा कन्सल्ट करून लीगल टीमबरोबर आम्ही मार्चमध्ये ठेवणार आहोत।